उद्या पाऱ्यानं उठते काय पिंट्या ए पिंट्या व्हिडिओच्या आधीमध्ये युट्यूब घ्यावा भरपूर कमेंट आल्या भरपूर मेसेज आले व्हॉट्सअपला आणि फोन पण आले भाजी फेऱ्यात काय झालं भाजी फेऱ्यात काय झालं तर भाजीला घेऊन गेले फेऱ्याला परंतु असा विषय झाला आपण ती भाजी ट्रीटमेंट केली तिथे स्पष्ट करू शकता ही इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला काय होतं त्याला पळाय बघ तू भाज्या साळा पळतोय काय करतोय त्या तासात त्याला पहिला कसा जातो तसा जात नाही त्या तासात जातोय काय होतं इकडच्या बाजून पण इकडे असतंय इकडच्या बाजून पण इकडे असतंय मग काय म्हणलं डॉक्टर परत म्हणजे आपण जो लिंगात गेल्यावर ज्यांच्या गोड्यावर पेरा काढत होते त्यांचं मला काय होते ते आता ते 10 दिवस थांबा तुम्ही बैल सगळा पळतोय आता एवढ्या दिवस थांबला एवढ्या दिवस आता गडबड करू नका आता तो लागला सोडाला त्यांनी पण एवढं स्पीड बघितली होतं थोडाच पळाला म्हणजे काय स्पीड आहे याला म्हणजे आपण मग कशाला एवढं धाड पडतो आम्हाला साळा पळवायचा ते विषय आहे तर ते म्हणजे 10 दिवस एक कसून थांबा 10 ते 15 दिवस थांबा ते जखम बरे होते आणि याचा विषय झाला असं की आपल्याला औषध पण दिलं जखम बरं देणार आता हे कापसाने तर औषध लावायचं आपल्याला कारण हे गाणं जरा जी झाली आता म्हणजे नाजूक झाले तर इकडची तिकडची त्यामुळे त्याला काय होते त्याला पळायचं आहे सगळं मग ते आता पळायला लागला तिकडे तो काय लागले काय पडतो आज काय लागले बघतो कसं पळायचं ट्रीटमेंट झाल्यामुळे चालू आहे ते फक्त जखम तेवढं बरं होते म्हणते ते हो काय 2 तास झालं असतं तरी तो मग आता काय करायचं आहे 10 दिवस गेले आणि हो फेऱ्यात काय झालं तिथं काय झालं विषय सांगतो ह्या पाठीवर गेला आला सळा घुमत परत तुकायला परत इकडच्या पाठीवाला हा पहिल्या होत्या त्या पाठी परत तुकायला परत त्या पाठीवाला म्हणजे असा पहिला कसा करायचा असं तिरका होता तसं बंद केलं त्यामुळे टेन्शन काय गेलं तुम्हाला आणि तुला लागला 100% फक्त एवढा विषय सांगितलं डॉक्टरने 15 दिवस थांबा मग आम्ही 15 दिवस थांबणार आहे फक्त ही औषध तेवढं लावा होती आणि जे आपलं जे घोड्यावर मोठ्या घोड्यावर आता ती व्हिडिओ तुम्ही पुढं बघा घोडा कसं लागलं त्याच्यावरती फेर काढायचं ती पण त्यांनी पण आपल्याला सांगितलं 10 दिवस थांबा जरा 10-15 दिवस नाही गडबड करू नका एवढ्या आता वर्षभर थांबलायचा कशाला गडबड करायचा फुल मस्तीत आला फुल फॉर्ममध्ये आला घोडा पळाला खरं ते पण म्हणजे जे ड्रायव्हर होते ते पण काय पडते काय नाव काय सांगू तुम्हाला लय पडते म्हणून लय धाड पडते आम्ही तर ते म्हणजे ती ड्रायव्हर पण मध्ये 100% सोडा लागलाय फक्त तेवढ्या जरा थांबा 10-15 दिवस म्हणून आता डॉक्टरांनी हे पण दिलंय अनेक सांगितलंय डॉक्टरांनी निर्गिरीचा पाला निगडीचा पाला आणि बेसन पीठ त्याची धुरी करायची आपण आधी इंगोळ तयार करायचा परत त्या इंगळात तिचे निर्गुडीचा पाला आणि निर्गुडीचा पाला निर्गिरीचा पाला आणि बेसन पीठ टाकायचं आहे त्या इंगळ आणि इंगोळ याच्यात घ्यायचा आहे आपलं मटका आहे मटकं पण आणले त्या मटक्यात घ्यायचं मग त्याला टाकायचं मी दहा मारला तर हे शेअर करायचं तुम्हाला हो रायबाला स्वतःला फेरा टाकला आहे आज ती पण शेअर करतो पुढं रायबा शेट पण चांगले पळाले सुलतान शेट पण चांगले पळाले सुलतानचा विषय उद्याची व्हिडिओ शेअर करतो भरपूर कमेंट आले सुलतान घेतला काय सुलतान घेतला झालं सुलतान म्हणजे पार्टनरशिपमध्ये मी पण आलो या तर तो विषय काय सुलतान तिकडेच राहणार आयत्या दावणीला तर आपण या फेर मैदान हे सगळं चालू म्हणजे आपल्या नियोजनात चालू झाले त्यामुळे सुलतानचा आजपासून फेरं चालू गेलेली हे विषय आहे हा रडायला लागलाय दिसते का जखम ती कसली झाली दिसते निघायला लागलंय त्यामुळे त्याला पळा येला तर हीच फॅमिलीला सांगायचं आपला माझ्याशी लागलाय सुनाला फक्त ते 10-15 दिवस आवडले ते जरा ही ट्रपल आहे का ही निघून म्हटली निघालं की मग काय विषय नाही तुम्ही तसं काही करताय ना होतो की मीच घेऊन गेलो चला एक हॉर आहे पाचशे हे आपले रायबाशी पप्पा आणि आमचे आज कॅमेरेमॅन आहेत कोण दाखवू तुम्हाला दाखवतो हे बघू शकता हे आमचे आज कॅमेरेमॅन आहेत आज स्कूल लवकर सुटलं तरी बाजे जखम काय एवढे जवळ दाखवत नाही तुम्हाला कारण बाजेचे आपल्याला लई चाहत आहेत ते म्हणणं काय झाली ही बाजाला आणि इकडं पण आहे बघा हा मस्तपैकी वास यायला लागलाय बघ तरी निर्गिल ही आपला काय निर्गुडी आणि ही तो काही मटका आहे त्यात आता हे टाकायचं इंगळ आणि ती पीठ बेसनाचं पीठ ते टाकायचं माझ्याला मस्तपैकी धुरी द्यायची आणि आपल्या रायबा शेट खाली बसले बरं तुम्ही आता घेऊ का बरोबर कुठं करून का झाला इंगूळ तयार मग आधी धुरी देऊया काय हा लाल भडक पाला जळला पाहिजे हो आता वास येतोय का काय वास येतो इकडे का चला बरं झालं गाडी पण घेऊन आला टायमात त्यातलं चादर घ्यायची एक नंबर बावड्या पाणी तर दाखवतो मग तो ना
भाज्याला मस्तपैकी टाप टाकल्या, तोंड पण वर झाले. आता असं डुपटं घेणार त्याच्यावर आणि असं दोरी देणार. तर ही लोट घेतली, गुळ तयार झाला मस्तपैकी. जाता काढी घे. बरा ॲक्शन केली पाहिजे आपल्याला. हे लोटके, हे गुळ, हे पाला. ऐ की बाळा, आमचा कॅमेरामॅन बघा दाखवायला नाही म्हणतो या. का हो, मोबाईल तिथे ठेवू जरा खाली. तर हे गुळ काढायचं चालू आहे. जर बाळा ती दाखवतो आपल्या फॅमिलीला. निरगुडीचा पाला त्याच्यावर हे पाला जरा साडल्यासारखी हाताने टाका की. ह्याच्यावर छोटी छोटी पोरं चालते ती. कसं आहे नात करते काय पूर्वी चालतो का माडी चला पूर्वी नात करतोस काय त्या खातानं बघून आता टाकी ऐकला का पूर्वीचं ऐकला का जरा काय एवढं नका ते टाकलं काय हे. हा वरून टाक तुम्ही टाका आता. क्वालिटीच श्रीशो बघ ती कसा भारी धुवून निघतोय. पप्पा आता तुम्ही टाका काय हे. थांब आता बेसन पीठ राहिलं. टाक टाक हाय ना का जाळ हे आहे बेसन पीठ. भाज्यासाठी काय पण कुठं पण कवा पण कधी पण एनी टाइम तयार असतो आपण. नाही पळाला तरी सुट्टी नॉट. ए आला आता ही उसांदार इकडे चाल की नुसतं नाही हे इंगुळ इंगुळ. हा देऊ काय बस किया बस की. हा काय खाल्लं भाजले काय खातोय लोक मस्त की लोटक खाली. हे दे की फडक्यात. पप्पा तुम्ही जेवढं फुकचेला ना हा तेवढं ते गरम होत जाणार आहे. तरी शेकायला आ हा थोडासा पाला घरात घेऊया जरा तरी शेकायला. जरा हे करे की कसा इंगुळ. टाकू काय पाहिला हा पाला वरून टाक जरा लिंबाला. तिथे हात गेले टाकते की नाही या बस फुकायला परत. ओके नात करते काय खायला घेऊ काय हा खायला राहू दे आधी पेटली चांगलंच. ते कुठे गेलं ते आता मोजे हे काय चार घ्या लागते काय करायचं वालचं डोळ्यात तर पाणी यायला लागलं. आता नाही टाकते भाज्या इथे बरी हा इथे हा ठसका लागस तर तसंच धरायचं काय. हे जाळ घेते पण किती छान दिसतंय. वाचते बाबा आणि काय आता टाक त्याच्यात तोंड असं पूर्ण टाक माझ्या पण तोंड हा बस हा ओके. भाज्या दूर गे रे. चादर वडू राहू दे थांब ना खाता पाहू आपण आता
थोडीच टाका पाला पण आला पाहिजे टाकलीच काय चांगला आमचं पान थोडी जाऊ दे तर हे बघू शकता दूर हो का दिसतो का दृश्य दिसतोय कसं आहे आणि बघा बाहेर पण पडतोय दूर कॅमेऱ्यात नाही दिसत थोडं थोडं दिसतं खरं पडत आणि हे बघा आमचे कोंबडे का माझ्या झाले अगं गोठच काय लागलं माझे दुर्बी चाललंय हा क्वालिटी दाखव काय घरात ना तू तुझ्याकडे घे घेतले होते आता तिने घेतलाय मोबाईल कसा आहे श्रीशा याला घराला लागला करायला हे असं घ्या नाटकात नाट करते काय ए भाज्या धरा बाई आता तुम्ही आई घे फसाकते पर्याय नाही आणि मागाशी म्हटल्याप्रमाणे 4-5 दिवसात बाबा सर्दी पण कमी येईल आणि पेरा पण एक नंबर पडेल बघा आता एवढ्या दिवस थांबले म्हटलं आता जरा थांबावं एवढं काय खाणार माझे बस करणार किती वेळ द्यावी असते मागली किती वेळ दिली पहिल्यांदा बाजार ह्या परत आणि उद्या द्यायची ती काय विचारल्या त्याच्याबरोबर 2-3 मिनिटं झाली होय थोडे दिवस तसं लयच घालायला लागला सर्दी बाहेर पडते सर्दी नव पाठच क्लिअर होती आई गे धारच लावली त्याने खाली दिसतंय का अरे भाजलं अरे तरी पण सुट्टी नाही हा ना वाचतंय तर कशाला करताय माझ्यासाठी काय पण बाळा परत धुरवीत नाही हा ना माझ्या आता ते विचारलं पाहिजे किती दिवस ओके झालं इथं चौक असतं म्हणजे सगळीकडे धूर बसत त्याला तर ह्यो भाजी काय चिक्या ग बस की तुमचं चावत नाही नव का भाज्या लागलाय दमवाय द्या इकडे बापू इकडे दिली भाई थरकापच उडतो येऊ भाज्या का नाही खुळाय तिथं पळता थोडी झाली माझी बाबा मी आता एका बाजूला जाते आज मगाचपासून वाट बघत बसलो तो भाजीला हात घ्यायला कोण नाही आलीच म्हणजे बघा 3 जण आले तिथे 1 जण आले सौरभ भाऊजी बापू आणि ही सूरज भाऊजी तुमच्या हातातला इसनीला
ओ जरा शांत होऊ देल. बाई बाजी गप. ओ सुरेश भाऊजी तुम्ही धरा ह्यासनी तसाच लागलाय करायला. ओ त्याला शांत होऊ दे टापतच जरा असं बांधून ठेवा शांत होऊ दे. बाजीचा थरार बघू शकताय. काहीच कुणाला कळना झाली. मी गाडीत उभा राहिला गाडीत उभा राहणं किती योग्य आहे ती पण मला कळना झालं. मला माझी पळत गाडी आणि त्याच्या पायाजवळ कोण उभा राहू नका लात मारते. बापू बाहेरचं बटन दाबता का हो का इथे समोर ड्रमाच्या वर. ह्या बाजीला तर आत्याच आहे पण नाटकी बघितली सगळं. अहो काही दमी उताई नव्हता लय जीव काढला त्यानं. तरी एवढी जण आता सगळी बोलवलेत. कसा आहे ह्यांच्या चांगाच पाणी करे ह्यांच्या चांगावर जाता लय धावून धावून. आता त्याला 5 वाजता चात घ्यायचा. लय वेळ झाला की लय खुयागत करत नाही. होय रणजित भाऊजी बघितलं तरी लगेच खाली मन घालतो. तुमचा अवसान घेणं त्यावेळेस अवसान घेणं त्यावेळेस घाला लॉक घाला. तर आता लॉक वगैरे सगळं जिथलं तिथे गेले. अहो थांबा की. तर आमचं अचानक झालं नियोजन. आम्ही निघालो बाजाला फेऱ्याला. तर आता वाजले किती सांगतो मला 4:45 वाजता पहिल्यांदाच आम्ही फेऱ्याला निघालो असेल एवढ्या वेळानं. कारण की मोठा घोडा आहे. मग त्या दादाने बोलवलं विंगात. त्याचं सकाळी फोन लावलेला त्यांनी उचलला नाही. परत फोन आला की दादा बोला की म्हटलं असा विषय आहे फेरा टाकायचा. तर त्यावर मी चुकवून ठेवलेली असं सकाळी. परत म्हटले ते मग असं करा 4 वाजता घेऊन या. तर आपण आलेलं आहे विंग फाटीत आणि उद्या आहे मैदान इथं. त्याची तयारी चालू आहे बघा. इथं घोडा आहे बघा. बघा आता माझ्या शेट काय करतो.
उद्या मैदान कुठलं आहे? ओपन आहे का आताच आहे? दुसरा बैल आदत बैल या चिट भावलो राजाला बघून ये ना खाली सोन्या चल बरं मागे या आता सोन्या जाऊ दे काय चेष्टा करायला लागलाय का माझी तरी तुम्हाला काय म्हणते माझ्या काप काढ नको विलास शेंगात इथनं करू का व्हिडिओ काय मग तर विषय असा झाला आहे सुलतान रायबा आणि आता आपण केदारवाडीत नंदी भरलाय त्याचा तिथं मैदानात गेल्या नाव विचारा त्याचं 4 नदी आहे त्यामुळे त्या नदीचं नाव काय मला माहित नाही आणि नंदी भरलाय आपलं आता केदारवाडीत तर रायबाला पेरा टाकायचा सुलतानला पेरा टाकायचा बघा आता आणि विषय असा झाला की रायबा त्या ह्या नदीवर पेरा टाकून मैदान करायचं आहे कशी गाडी पळते बघून आता तिथे गेल्यावर शेअर करतो आणि भरपूर काय काय शेअर करायचं आहे आता आपल्या वस्तीजवळ शेअर करतो रायबाचं भाज्याचा काय झाला विषय भाज्या काल कसा पळाला फेऱ्याला ते पण शेअर करायचं आहे त्यामुळे काल व्हिडिओ जरा लेट आला आम्ही तिकडे मैदानात होतो भाज्याला पेरा टाकाय 5 वाजता गेलो पेरा 5:30 पडला असेल पहिला पोचलो 5ला त्यामुळे जरा वेळ झाला चला बघूया आता रायबा शेट काय करते माझ्या तास बाजात नाही आता औषध घेतले त्याला तास बाजात कसं आहे पहिलं फिटनेस कसं आहे नाव काय हो पहिलं आणि हा जुळ्या फिटनेस विशेष हार्ड फिटनेस हा जुळ्या तिकडे कुठे निघाला होय
आपण पण पाठी दाखवून नाही काय असेल हा सुलतान त्याला रायबा सासट आणि इकडं जुळ्या गडी होय 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 असं दिसते हे जोड पळायचं बघूया प्यारा दोन आम्हा पण आहेत हॅलो हम्म. हॅलो कोण हा हा हॅलो हा हा चालतं करतो पण अरे राकेशच्या